पण तुमचं नाही मन दुखावलं ज्यावेळेला तुम्हाला या आंदोलनाच्या वेळेला तुमच्या जातीवरनं बऱ्याचदा बोललं जातं, तुम्हाला बऱ्याचदा त्याच्यामध्ये तुमची सुद्धा जात आडवी येते त्याच्यामध्ये आणि तुम्हाला टार्गेट केलं जातं? ते मी तर त्याला पॉझिटिव्हली घेतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसवर बोलल्याशिवाय कोणाला राजकारणच करता येत नाही, अशा प्रकारची अवस्था आज महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झाली आहे असं मला वाटतं. म्हणजे मला जर टार्गेट केलं तरच आपल्याला राजकारण करता येईल असं विरोधी पक्षांना वाटणं, असं अनेकांना वाटणं, याचाच अर्थ कुठेतरी तुमच्या शक्तीला ते अॅक्नॉलेज करतायत असा त्याचा अर्थ आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माझ्या अनुभवातनं सांगतो, जात ही राजकारण्यांच्या मनात जास्त आहे, जनतेच्या मनात कमी आहे. जातीचं राजकारण हे जनतेच्या मनात नाही, ते राजकारण्यांच्या मनात आहे. आणि त्यामुळे हे जे काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, ते मला जे काही टार्गेट केलं जातं त्याच्या पाठीमागे त्यांना असं वाटतं की अशा प्रकारे मला टार्गेट केल्यामुळे त्यांना फायदा मिळेल, पण असा त्यांना फायदा मिळणार नाही. त्यांनी मला कितीही टार्गेट केलं तरी लोक माझं मूल्यमापन मी इतक्या वर्षात काय केलं याच्या आधारावर करतात. आता माझा सवाल आहे, मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात कधी झाली? अगदी आपण जर विचार केला तर 1982 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी माझं जीवन संपवीन, आणि त्यानंतर त्यांनी अक्षरशः स्वतःला गोळी मारून आपलं आत्मबलिदान दिलं. तेव्हापासनं इतकी वर्षे आंदोलन चाललं होतं पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. मराठा समाजाला पहिलं आरक्षण मी मुख्यमंत्री असताना मिळालं. ते आरक्षण मिळाल्यानंतर मी ते हायकोर्टात टिकवलं. मी जोपर्यंत मुख्यमंत्री होतो तोपर्यंत ते सुप्रीम कोर्टात टिकलं. त्यानंतर सरकार बदललं आणि सुप्रीम कोर्टात काय काय घडलं आपण बघितलं आणि ते आरक्षण गेलं. पुन्हा नव्याने आमचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्हीच ते आरक्षण दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आरक्षण तर महत्त्वाचं आहेच, पण आरक्षणाने सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही, कारण जागा लिमिटेड आहे. आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न केला की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण मराठा समाजात उद्योजक तयार केले पाहिजेत आणि त्याचं मी पूर्ण रिवायवल करून त्याच्या योजना तयार केल्या. मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे श्री नरेंद्र पाटील यांचा, अण्णासाहेबांचे चिरंजीव, की ज्यांनी त्या महामंडळाचं काम हातामध्ये घेतलं. 1 लाख मराठा तरुण आज उद्योजक झाले आणि तो आकडा वाढतोच आहे. म्हणजे जे नोकऱ्या मागत होते ते नोकऱ्या देणारे झाले. आज आपण सारथीची निर्मिती केली तर अनेक तरुणांना IAS होता आलं, IPS होता आलं, अनेक तरुणांना MPSC मध्ये जाता आलं, तहसीलदार होता आलं, PSI होता आलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या केल्या आहेत त्या सगळ्या माझ्या काळामध्ये झाल्या आहेत, त्या सगळ्या आता आमच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाल्या आहेत. दुर्दैवाने आमच्यावर जे राजकारणी आरोप करतायत, 4-4 वेळा मुख्यमंत्री राहिले पण एकही गोष्ट मराठा समाजाकरता केलेली ते दाखवू शकत नाहीत. जे इतके वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पदांवर राहिलेत, एकही गोष्ट मराठा समाजाकरता केलेली ते दाखवू शकत नाहीत. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे आणि ते राजकारण करतायत, पण लोक मला वाटत नाही की त्या राजकारणाला बोलतील. पण जसा हा जातीचा विषय तसाच धर्माचा सुद्धा विषय महाराष्ट्रामध्ये. तुम्ही काल म्हटलात की वोट जिहाद झालं, खरंच वोट जिहाद झालं तुम्हाला असं वाटतं? 100% बघा, आपण जर या ठिकाणी महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या, या निवडणुकीचा आढावा घेतला तर आपल्या एक लक्षात येईल. बघा, आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहोत, आम्ही तुष्टीकरणाच्या विरोधात आहोत. भारतामध्ये सर्वांना राहण्याचा अधिकार आहे, सर्वांना आपापला धर्म पाळण्याचा अधिकार आहे, पण तुष्टीकरण करणे याला मात्र आमचा विरोध आहे. आणि आत्ता या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, अगदी आपण धुळेसारखा एक अनुभव घेऊ की धुळेच्या मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा आहेत. या 6 विधानसभापैकी 5 विधानसभांमध्ये 1,90,000 मतांनी भामरे पुढे आहेत आणि एका मालेगाव मध्यमध्ये 1,94,000 एकाच मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार पुढे जातात. तिथे फक्त 4,000 मतं भामरेंना मिळतात. आणि
4,000 मतांनी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतात. हे केवळ तिथेच झालं नाही, हे ईशान्य मुंबईमध्ये झालेलं आहे, हे अमरावतीमध्ये झालेलं आहे, हे मध्य उत्तर मुंबईमध्ये झालं आहे. 14 जागा महाराष्ट्रातल्या अशा आहेत की ज्या ठिकाणी टार्गेट करून त्या भाजपला हरवायचं आहे अशा प्रकारचं टार्गेट करून प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलं. आणि याकरता दुर्दैवाने धर्मस्थानाचा उपयोग करण्यात आला, लोकांना शपथा देण्यात आल्या, मशिदींमध्ये तुम्ही हां, म्हणताय की बिलकुल. अशा प्रकारची 100% फतवे काढण्यात आले. मागच्या काळात राज ठाकरेंनी तर फतवा दाखवलाच होता, फतव्याचा व्हिडिओ दाखवला होता. त्यामुळे एक प्रकारचा वोट जिहाद हा महाराष्ट्रामध्ये आपला बघा, कोणी कोणाला वोट द्यावं याबद्दल ही लोकशाही आहे, कोणी कोणाला देऊ शकतो. पण अशा प्रकारे वोट जिहाद करून एखाद्या पक्षाला हरवण्याचा प्रयत्न करणं, मला असं वाटतं की याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती योग्य नाही आहे. आणि आम्ही जर हिंदुत्व बोललो तर आम्ही जातीवादी, आणि यांनी वोट जिहाद करून या ठिकाणी मतं घ्यायचे, आणि हे सेक्युलर, हे असं सेक्युलरिझम चालणार नाही. आम्ही हिंदुत्ववाद मांडला तर आमच्यावर हे त्या ठिकाणी टीका करतात, आणि स्वतः मात्र जाऊन त्या ठिकाणी पाया पडून पडून आणि शपथा देऊन देऊन धार्मिक स्थळांमध्ये वोट मागतात. त्यामुळे कुठेतरी हे सत्य महाराष्ट्राच्या समोर आलंच पाहिजे, आणि ते सत्य आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ही जी आत्ताची महायुती आहे, या महायुतीमध्ये एक प्रकारे सगळेच दिग्गज नेते आहेत. स्वतः एकनाथ शिंदे आहेत, स्वतः तुम्ही आहात, स्वतः अजित पवार आहेत. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतंय की कुठेतरी वनअपमनशिप आहे, कुठेतरी चढाओढ आहे, आणि ती चढाओढ या महायुतीला कुठेतरी मागे खेचते असं तुम्हाला वाटतंय वैयक्तिक? नाही, मला असं वाटतं चढाओढ नाही आहे, पण शेवटी 3 वेगवेगळे पक्ष आहेत, आणि जेव्हा 3 पक्ष असतात त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स असतात. अनेक वेळा प्रत्येकाला वाटतं आपल्या कार्यकर्त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्याला काहीतरी मिळालं पाहिजे, कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपला नेता मोठा झाला पाहिजे. त्यातनं अशा प्रकारचा भाव तयार होतो. पण एक गोष्ट मी सांगतो, कुठलंही सरकार जे असतं त्या सरकारचे प्रमुख हे मुख्यमंत्रीच असतात, सरकारचे नेते हे मुख्यमंत्रीच असतात, आणि इतर कोणीही मंत्री असले, उपमुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो, हे त्यांच्या अंडरच असतात. त्यामुळे आमच्या मनात, माझ्याही किंवा अजितदादांच्याही, मला वाटत नाही की कुठलीही शंका आहे की या सरकारचे नेते एकनाथराव शिंदेजी आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे या सरकारमध्ये काम करतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की तुम्ही पक्षासाठी एवढे ज्याला आपण म्हणूया की तटस्थपणे कसं हे सगळं बघू शकताय. कारण जनरली आता लोक पक्ष बदलतात, स्वतःच्या महत्वाकांक्षा आहेत, महत्वाकांक्षेपोटी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढे जातात, आणि त्या महत्वाकांक्षा तुम्हाला आज नाकारताही येत नाहीत. अशा वेळेला तुम्ही हे कसं काय करताय? मी नेहमी असं म्हणतो की मी समजा मुख्यमंत्री झालो, मला इतकी पदं मिळाली, ती पक्षामुळेच मिळाली ना. पक्षाने जर ती दिली नसती तर देवेंद्र फडणवीस तर काही राजाच्या पोटी जन्माला आला नव्हता. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस काही राजा झाला असता किंवा देवेंद्र फडणवीस काही मोठ्या पदावर गेला असता, अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. मी आपला खालपासनं, माझी सुरुवात ही वॉर्डाचा अध्यक्ष म्हणून झालेली आहे, तिथपासनं मी सुरुवात केली. हा, एवढं नक्की आहे, जेव्हा जेव्हा पक्षाने जी जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलं.